नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सण संस्कृती आणि परंपरा या आपल्या यूट्यूब चॅनलवर। मंडळी, आज आपण 16 सोमवार व्रताची एक सुंदर अशी कथा पाहणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि हो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका, कारण आपल्या चॅनलवर असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ येतच असतात। आणि समोर दिलेल्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजेच मी कुठला नवीन व्हिडिओ टाकला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल। आणि कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका। चला तर मग सुरू करूया आपल्या कथेला। मंडळी, एकदा काय झाले, भगवान शिवशंकर आणि माता पार्वती मृत्यूलोकात फिरत होते। फिरता फिरता ते कोण्या एका आटपाट नगरात जाऊन पोचले। त्या नगरात एक सुंदर शिव मंदिर होतं आणि म्हणूनच महादेव आणि माता पार्वती यांच्यासह तिथे येऊन राहू लागले। एक दिवशी गप्पा गोष्टी करत असताना माता पार्वतीने महादेवांना सारीपाट खेळण्यास सांगितले। महादेवांनीही त्यांचे म्हणणे ऐकले आणि ते सारीपाट खेळण्यास तयार सुद्धा झाले। आणि ते सारीपाट खेळत असताना त्यावेळी तिथे रोज मंदिराचा पुजारी दररोज प्रमाणे आरती करण्यासाठी तिथे आला आणि त्याला पार्वती मातेने विचारले की सांगा बरं, आमच्या दोघांमध्ये हा खेळ कोण जिंकणार? आणि तो पुजारी हा भगवान शिवशंकराचा भक्त असल्यामुळे त्याच्या तोंडातून निघून गेले की महादेवच जिंकणार। परंतु हा खेळ संपल्यानंतर माता पार्वती तो खेळ जिंकल्या आणि महादेव हारले। पार्वती माता यामुळे क्रोधित होऊन त्या पुजारीला श्राप देणार होत्या आणि तेव्हा महादेवांनी त्यांना थांबवले आणि सांगितले, हा तर नशिबाचा खेळ आहे, त्यात त्याची काहीही चूक नाही। तरीही राग आल्यामुळे पार्वती मातेने त्या पुजारीला श्राप दिला की तू कोडी होशील, असं त्याला सांगितलं। तशा त्याला वेदनासुद्धा होऊ लागल्या। नंतर त्याच मंदिरात एक अप्सरा महादेवांची आराधना करण्यासाठी आली आणि तिने त्या पुजारीला पाहिले। मग अप्सराने पुजारीला कोडीचे कारण विचारले, तेव्हा त्याने संपूर्ण घडलेली जी घटना होती ती त्यांना सांगितली। तेव्हा ती त्यास म्हणाली की तुला कोडीतून मुक्त होण्यासाठी 16 सोमवारचे व्रत केले पाहिजे। मग त्या पुजारीने त्यांना व्रत करण्याची संपूर्ण विधी विचारली। मग अप्सराने सांगितले की 16 सोमवार व्रत करण्यासाठी सोमवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ कपडे घालून महादेवांची पूजा करावी, संपूर्ण दिवस उपवास करावा आणि मग नंतर संध्याकाळी अंघोळ करून नंतर अर्धा शेर कणिक घेऊन त्यात तूप गूळ घालावं व ते खावं। मीठ त्या दिवशी खाऊ नये, प्रत्येक सोमवारी करावे, म्हणजे 16 सोमवार होईपर्यंत। नंतर 17व्या सोमवारी 5 शेर कणिक घ्यावी, त्यात तूप गूळ घालून चूरमा करावा, तो मंदिरात न्यावा आणि भक्तीने महादेवांची पूजा करावी। नंतर चुरम्याचा नैवेद्य दाखवावा, पुढे त्याचे 3 भाग करावे आणि एक भाग देवाला द्यावा, दुसरा भाग मंदिरात असलेला ब्राह्मण किंवा पुजारी यांना वाटावा, नाहीतर तो गाईला चारावा, तिसरा भाग आपण घरी घेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावं, असं सांगून त्या नाहीशा झाल्या। मग पुढं त्या पुजारीने हे व्रत केले आणि तो बरा सुद्धा झाला, त्याच्या सगळ्या वेदना थांबल्या। पुढं काही दिवसानंतर महादेव आणि पार्वती पुन्हा त्या देवळात आले। पार्वतीने त्या पुजारीला त्याचा रोगरहित पाहिले आणि तिनं त्या पुजारीला विचारले, तुझं कोडं कशानं गेलं? तेव्हा त्याने सांगितलं। तेव्हा पार्वती मातेला आश्चर्यच वाटले। मग त्यांनी आपल्या रागावून गेलेला मुलगा कार्तिकेय परत यावा म्हणून हे व्रत केले। या व्रताच्या समाप्तीनंतर तो परत घरी आला आणि पार्वती मातेला आनंद झाला आणि कार्तिकेय पार्वती मातेला म्हणाला, आई, मी तर तुझ्यावर रागावून गेलो होतो, तर मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा कशी काय झाली? याचे कारण काय? पार्वतीनं त्याला 16 सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला। पुढे मग कार्तिकेयने हे व्रत केले। त्यांचा एक ब्राह्मण मित्र नशार दिवस देशात
अंतराला गेला होता. त्याची व यांची सहज रस्त्यात भेट झाली. पुढे कार्तिक स्वामीने हे व्रत त्या ब्राह्मणास सांगितले. त्यानं लग्नाचा हेतू मनात धरला. मनोभावी 16 सोमवारचे व्रत केले. समाप्तीनंतर तो प्रवासाला निघाला. फिरता फिरता एका नगरात आला. तिथं काय चमत्कार झाला. तिथल्या राजाच्या मुलीचं लग्न होतं. लग्नाला अनेक देशांचे राजपुत्र आले होते. मंडप चांगले सुशोभित सुद्धा केले होते. लग्नाची वेळ झाली आहे. पुढं राजानं हत्तीच्या सोंडेत माळ दिली आणि त्याने सांगितलं, ज्याच्या गळ्यात ही हत्तीन माळ घालीन त्याला मी आपली मुलगी द्यावी, असा त्याने पण घेतला. तिथं आपला हा ब्राह्मण ती मौज पाण्यासाठी गेला होता. पुढं कर्मधर्म संयोगानं ती माळ त्या हत्तीनीनं याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली आणि राजानं मग सांगितल्याप्रमाणे त्याची मुलगी त्याला दिली. म्हणजेच दोघांचं लग्न लावलं आणि नवरा नवरीचं बोळवण केलं. पुढे काय झालं. एकदा ते ब्राह्मण आणि त्यांची पत्नी खोलीत बसलेले असताना त्यांनी त्यांच्या नवऱ्याला विचारलं की कोणत्या पुण्याने मी तुम्हाला प्राप्त झाली. मग त्याने तिला 16 सोमवार व्रताचा महिमा समजावून सांगितला आणि त्या व्रताचा महिमा त्याची प्रचिती पाहण्याकरिता पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरून त्यांच्या पत्नीने सुद्धा हे व्रत केले आणि त्यामुळे एक सुंदर मुलगा सुद्धा तिला झाला. नंतर तो मोठा झाला आणि त्याने आईला विचारलं की आई, मी तुला कोणत्या पुण्यानं प्राप्त झालो. तेव्हा तिनं त्याला व्रताचा महिमा सांगितला. मग त्यानं सुद्धा राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली आणि तो ते व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला. आणि इकडे काय चमत्कार झाला. फिरता फिरता तो एका नगरात गेला. त्या राजाला मुलगा नव्हता, एक मुलगी मात्र होती. त्यामुळे कोणीतरी एखादा सुंदर व गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज्यही त्यालाच द्यावं असा त्या राजाने विचार केला होता. आणि अनासया त्या पुत्राची गाठ पडली. राजानं त्याला पाहिलं. तो राजचिन्ह त्याच्या दृष्टीत पडली. राजानं त्याला आपल्या घरी आणलं आणि त्याच्या मुलीचं आणि त्याचं लग्न लावलं. त्याला आपल्या राज्यावर बसवलं. इतकं होत आहे तो त्या ब्राह्मणाच्या 17वा सोमवार आला. ब्राह्मण पुत्र देवळी गेला. घरी बायकोला निरोप पाठवला की 5 शेर कणिकाचा चुरमा पाठवून दे. राणीनं आपला थोरपणा मनात आणला आणि चुरम्याला लोक हसतील असं तिला वाटलं, म्हणून एका तबकात 500 रुपये भरवून तिनं तो पाठवून दिले. चुरमा वेळेवर आला नाही, त्यामुळे व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला. मग त्याने राजाला दृष्टांत दिला, तो असा, राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील, दारिद्र्यानं पिडशील असा श्रापही दिला. पुढे दुसऱ्या दिवशी राजाने ही गोष्ट प्रधानाला सांगितली. तेव्हा तो म्हणाला, महाराज, हे राज्य तिच्या पित्याचे आहे. आपण जर असे केले तर लोक दोष देतील, यामुळे आपण असं करू शकत नाही. मग राजा म्हणाला, ईश्वराचा दृष्टांत सुद्धा आपण अमान्य करू शकत नाही, ते सुद्धा अयोग्यच होईल. मग विचार केला आणि तिला नगरातून काढून टाकलं. पुढं ती 2 दिवस झाले आणि रस्त्यानं अशीच जाऊ लागली. जाता जाता एका नगरात पोचली आणि तिथे एका म्हातारीच्या घरी गेली. तिनं तिला तिच्या घरात आश्रय दिला, खाऊ पिऊ घातलं. नंतर एके दिवशी म्हातारीने तिला चिवट विकायला पाठवलं. दैवाची गती किती विचित्र आहे. बाजारात ती चालली आणि मोठा वारा आला, सर्व चिवट उडून गेली. तिनं घरी येऊन म्हातारीला सांगितलं, पण तिला म्हातारीने घरातून हकलून लावलं. तिथून ती निघाली. नंतर ती एका तेल्याच्या घरी गेली. तिथं तेलाच्या घागरी भरल्या होत्या. त्यावर तिची नजर गेली तसं त्यातलं सगळं तेल नाहीसं झालं, म्हणून तेल्यानं तिला घरातून हकलून दिलं. पुढं ती तेथून निघाली, वाटेत जाऊ लागली. तिथं पुढं तिला एक नदी लागली. त्या नदीला पाणी पुष्कळ होतं, पण तिची दृष्टी त्यावर गेली आणि सर्व पाणी आटून गेलं. नंतर पुढे जाता जाता एक सुंदर तळ लागलं.
त्यावर तिची दृष्टी पडली. पाण्यात तसेच किडे पडू लागले आणि पाणी नासू लागले आणि रोजप्रमाणे त्या तळ्यावर गुराखी आले आणि त्यांनी ते नासक पाणी पाहिले आणि ते मागं फिरलं आणि गुरंढोरं तहानलेली राहिली. त्यानंतर पुढे काय झालं, तिथं एक गोसावी आला. त्यानं तिला पाहिलं आणि तिला विचारलं की तू कोण आहेस, कुठून आली. सर्व काही हकीकत तिच्यासोबत घडलेली तिने सांगितली. गोसाव्याने तिला धर्मकन्या मानले आणि तिला तो त्याच्या घरी घेऊन गेला. तिथं राहून ती कामधंदा करू लागली. तशी जिकडे तिकडे तिची दृष्टी जाऊ लागली. तसं ज्यात तिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे, काही जिन्सा आपोआप नाहीशा व्हाव्या असा चमत्कार होऊ लागला. मग गोसाव्याने विचार केला. त्याने अंतदृष्टी लावली तेव्हा तिच्या पदरी व्रत मोडल्याचं पाप आहे हे त्यानं जाणलं आणि ते नाहीसं केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असं त्याला समजलं. मग त्याने महादेवांची प्रार्थना केली आणि महादेव प्रसन्न झाले आणि गोसाव्यानं राणीबद्दल त्यांच्याकडे प्रार्थना केली. मग महादेवांनी तिला 16 सोमवारचं व्रत करायला सांगितलं. पुढे मग गोसाव्यानं तिच्याकडून 16 सोमवारचं व्रत करून घेतलं आणि तसा मग परमेश्वराचा कोप नाहीसा झाला. तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा उद्भवली आणि त्याने सगळीकडे तिला शोधण्यासाठी त्याच्या दूतांना पाठविले. मग शोधता शोधता ते तेथे आले. त्यांनी गोसाव्याच्या मठात राणीला पाहिलं आणि राजाला जाऊन सांगितलं. त्याला मोठा आनंद झाला. राजा सोबत प्रधानांना सुद्धा त्या गोसावीकडे आला आणि गोसावीला त्याने साष्टांग नमस्कार केला. वस्त्र प्रावण्य देऊन संतोषित केलं. गोसावी म्हणाला, राजा, ही माझी धर्मकन्या. मी इतके दिवस तिला माहेरी ठेवून घेतलं होतं. ती तुझी स्त्री. तू तिला तुझ्या घरी घेऊन जावं आणि चांगल्या रीतीनं पाणी ग्रहण करून सुखानं आनंदानं संसार करावं असं राजाला सांगितलं. तेव्हा राजाने होय असं म्हटलं. मग नंतर गोसाव्याला जोडीनं नमस्कारसुद्धा केला आणि राजा राणीला घेऊन आपल्या नगरीत आला. पुढं त्याने मोठा उत्सव केला. दान दक्षिणा देऊन ब्राह्मण संतुष्ट केले. राजा राणीची भेट झाली आणि ते आनंदाने रामराज्य करू लागले. तसे तुम्ही सुद्धा शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा. ही 60 उत्तराची कहाणी पांच्या उत्तरी देवा ब्राह्मणांच्या द्वारी गाईच्या गोठी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, अशी होती ही 16 सोमवारची सुंदर अशी व्रतकथा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन छानशा माहितीसोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. जय महाराष्ट्र.